बोरिवली मतदारसंघात ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्त्यांनी बोगस आणि दुबार मतदार नोंदीचा मुद्दा जोरदारपणे उचलून धरला। ठाकरे बंधूंच्या आदेशानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यादीतील विसंगती विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। मतदार यादीतील अनेक घोळ समोर आले असतानाही निवडणूक आयोग दखल का घेत नाही असा सवाल अंबादास दानवेंनी केलाय, तर सत्ताधारी पक्षाला सत्तेचा माज आलाय असा आरोपही त्यांनी केला। जितेंद्र सिंह यांच्या विधानावर राज ठाकरे आक्रमक झाले। मला आयआयटी बॉम्बेचं नाव बदलून मुंबई केलं नाही याचा आनंद आहे असे जितेंद्र सिंह यांनी म्हटलं होतं। त्यांच्या या वक्तव्याचा राज ठाकरे यांनी समाचार घेतला। जितेंद्र सिंह यांचं विधान सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक आहे असं ते म्हणाले। उद्धव ठाकरे सेक्युलर झालेत असं म्हणत एमआयएमनं ठाकरेंना सेक्युलर झाल्याचं प्रमाणपत्र दिलंय। ठाकरे चांगले आहेत असं मुसलमान म्हणतात असं जलील म्हटले। मी चुकीचा शब्द वापरला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचार सभेत केलेलं वक्तव्य मागे घेतलंय। काही नेत्यांची शहरं बकाल आहेत ते सांगत असताना मी एक चुकीचा शब्द वापरला, मी तो शब्द वापरायला नको होता, त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो असं अजित पवार म्हणाले। शिर्डीत काँग्रेस जिल्हाध्यक्षांचं अपहरण करून बेदम मारहाण करण्यात आली आहे। सचिन गुजर मॉर्निंग वॉकला गेले असताना अचानक दोघांनी त्यांना कारमध्ये डांबलं आणि मारहाण केली। हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप केला जातोय। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या दोघांमधील भांडणात माझं सँडविच होत आहे। एकीकडे एकनाथ खडसे हे माझे सासरे तर गिरीश महाजन वडिलांसारखे आहेत। दोघांमधील वाद कसे कमी होतात असाच प्रयत्न मी करते अशी प्रतिक्रिया केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंनी दिली आहे। बीड नगर परिषद निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर मैदानात उतरलेत। बीड जिल्हा आता युद्धभूमी झालाय। कोणाला युद्ध खेळायचं असेल तर जाती आणि धर्माच्या नावावर तर बीडमध्ये तो येतो अशी खंत क्षीरसागर यांनी व्यक्त केली। छगन भुजबळांच्या मागणीला बाबा आढावांनी विरोध केलाय। समता परिषदेला महात्मा फुले यांच्या पुण्यातील घराचा ताबा हवाय, मात्र बाबा आढाव यांच्या हमाल पंचायतीकडून समता परिषदेच्या मागणीला विरोध केलाय। पालकत्व योजनेच्या नावाखाली भुजबळाची समता परिषद ही भिडेवाड्यावर ताबा मिळवत असल्याचा आरोप त्यांनी केला। गांजा तस्करीत भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षाला अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी नागपूरच्या काटोलमधून 6 जणांना ताब्यात घेतलंय। वैभव काळे असं भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षाचं नाव आहे। आरोपीकडून 6,72,000 गांजा जप्त करण्यात आलाय। गांजा तस्करी मागे ओडिशा कनेक्शन असल्याची शक्यता आहे। जर रवींद्र चव्हाण यांनी थोडा जोर लावला असता तर केसरकर स्टेजवर आले असते असं वक्तव्य पालकमंत्री नितेश राणे यांनी केलं होतं। केसरकरांचा आपल्या उमेदवाराला पाठिंबा असल्याचा टोलाही लगावलाय। मंत्री संजय शिरसाट यांनी शंकरराव चव्हाण यांचं नाव घेत खासदार अशोक चव्हाणांवर टीका केली आहे। मी शाळेत असताना शंकरराव चव्हाण म्हणाले होते की नांदेडला लंडन बनवेल, तेव्हापासून मला नांदेड पाहायचं होतं। मी मधल्या काळात नांदेडला आलो, मात्र मला संविधान बदलण्याचा घाट घालतंय असं संजय देशमुखांनी म्हटलं। पोप नवरात्रोत्सव चर्चमध्ये साजरा कराल का असा सवाल केशव उपाध्यायांनी केलाय। ख्रिश्चनांचा हिंदू प्रतीकांवर आक्रमण का असा सवालही त्यांनी केलाय। कालीमातेला माउंट मेरी बनवण्याचा वाद पेटलाय। भाजपमध्ये प्रवेश करतो, उमेदवारी द्या, नगराध्यक्षपदाची उमेदवारी डॉक्टर प्रणिता भालके यांना द्या अशी मागणी भगीरथ भालके यांनी केली होती। असा गौप्यस्फोट प्रशांत परिचारक यांनी केलाय।
आमदार निलेश राणेंनी भाजपच्या उमेदवार शिल्पा खोत यांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा आरोप केला। यानंतर शिल्पा खोत यांनी आमदार निलेश राणेंवर हल्लाबोल केलाय। यापूर्वी निलेश राणेंनी शिवसेनेतून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती। मग मी त्यावेळी योग्य होते का, तर आता अयोग्य कशी, असं म्हणत त्यांनी ऑडिओ क्लिप ऐकवली आहे। भाजपाच्या नगराध्यक्ष उमेदवार शिल्पा खोत यांनी निलेश राणेंची एक फोन क्लिप भाषणामध्ये ऐकवली। त्यावर निलेश राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे। शिल्पा खोत यांना तुम्ही आमच्या पक्षात आलं पाहिजे, तुमचं स्वागत आहे, तुम्ही शिवभक्त आहात, हेच सर्व मी कॉलमध्ये बोललो, मला माहीतच नव्हतं की यांच्याकडे खोटी सर्टिफिकेट आहेत, असं निलेश राणे म्हणाले। शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रचार रॅली काढत मतदारांशी संवाद साधलाय। नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या भाजप उमेदवारांना विजयी करा, असं आवाहन त्यांनी केलंय। माजी आमदार निर्मला गावित अपघात प्रकरणी कार चालकाला अखेर ताब्यात घेण्यात आले। नाशिकच्या म्हसरूळ परिसरात राहणाऱ्या रामनाथ चौहान या कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। नातवासोबत फेरफटका मारताना एका कारनं गावितांना जोरदार धडक दिली होती, त्यात त्या गंभीर जखमी झाल्या। रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक जागेवर ठाकरे गटाचे उमेदवार आहे, तर सर्वात कमी जागा शरद पवार गटाला मिळाल्या आहे। शिवसेनेचे 2 भाग झाल्यानंतर कोकणात वर्चस्वासाठी नेत्यांची धडपड सुरू आहे। आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंपुढे मित्रपक्षाच्या नेत्यांच्या तक्रारीचा पाढा वाचलाय। मुख्यमंत्री फडणवीसांकडे याबाबत तक्रार करण्याची विनंती केली आहे। जिल्ह्याचे काही नेते बालिश आहेत, महिलांबद्दल अपशब्द वापरतात, असंही त्यांनी म्हटलंय। माजी महापौर किशोरी पेडणेकरांचंही मतदार यादीत 2दा नाव असल्याचं समोर आलंय। मुंबईतील मतदार यादीत एका व्यक्तीचं नाव तब्बल 103 वेळा आलंय। दुबार नावं हटवण्यासाठी पालिका प्रशासन विशेष मोहीम हाती घेणार आहे। कामठी नगर परिषदेचे काँग्रेसचे पर्यायी उमेदवार आसिफ सरमतिया यांचा उमेदवारी अर्ज नागपूर खंडपीठानं बाद ठरवला। त्यामुळे काँग्रेसकडून हाजी अब्दुल शकूर नागाणी हे अधिकृत उमेदवार ठरलेत। गोंदियात गेल्या पावसाळ्यात बिबट्याच्या हल्ल्यात आणि वीज पडून मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबियांना सरकारकडून आर्थिक मदत मिळाली आहे। आमदार संजय पुराम यांनी यासाठी प्रयत्न केले होते। बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या महिलेच्या वारसांना 25 लाख रुपये तर इतरांना 4 लाखांची मदत मिळाली आहे।